नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM येऊन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आजच्या आपल्या हॅलो डॉक्टर सेगमेंटमध्ये डॉक्टर अरुण रानडे यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. तुमचं स्वागत आहे आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. धन्यवाद. खरं तर आपण म्हणतो रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आणि अगदी हे ब्रीदवाक्य डॉक्टर स्वतः जगलेले आहेत आणि जवळजवळ 40 वर्षांहून अधिक त्यांचा प्रवास आहे तो आज आपण या मुलाखतीच्या दरम्यान आपण उलगडून घेणार आहोत. डॉक्टर, अगदी सुरुवातीला म्हणजे अगदी मी तुमच्या गावी तुम्हाला नेते, म्हणजे शेगावच्या जवळचं तुमचं गाव आहे. हा, तर तिथून ते मुंबई पर्यंतचा प्रवास कसा घडला ती जरा रंजक कथा आम्हाला ऐकायची. खामगाव हे माझ्या आईचं गाव, कारण पहिली डिलिव्हरी माहेरी असते, त्यामुळे खामगाव. आणि मी माझ्या पाठोपाठ दुसरा भाऊ झाला 1.5-2 वर्षांमध्ये, त्यामुळे पहिले 5 वर्ष मी खामगावलाच होतो. आणि खामगावचं आमचं जे कुटुंब होतं भिडे, हे खूप प्रचंड मोठं, म्हणजे एक 8 वर्षापूर्वी आम्ही भेटलो होतो एकत्र, जवळजवळ 400 लोक एकत्र होते. म्हणजे एखाद वेळेला आपण शिवशाही बसमध्ये बसलो होतो, आपल्या शेजारी बसलेला माणूस हा आपला नातेवाईक आहे हे पण आपल्याला कळणार नाही, इतकं मोठं कुटुंब. आणि अतिशय काय म्हणता येईल, शिक्षणाच्या दृष्टीने सगळ्या लोकांना एकत्र घेऊन राहण्याच्या दृष्टीने एक अत्यंत आदर्श असं कुटुंब. म्हणजे आज जे मी काय आहे ते माझे आई वडील रानडे ते तर आहेच आहेत, पण आय ओ टू भिडे फॅमिली मोर. मला खूप अटॅचमेंट आहे भिडेंमध्ये. नक्कीच. आणि मग मुंबईत कधी मुंबईत आलो ते दादरला. म्हणजे पहिल्यांदा 5 वर्षाचा असताना मला कळलं की मी काहीतरी आहे या जगात. ते सहकार निवास दादरमध्ये, पृथ्वी चर्चच्या मागे खूप चांगली सोसायटी आहे. 64 ब्लॉक होते, पण ते सगळे ब्लॉक म्हणजे एकच कुटुंब असं होतं. म्हणजे एखाद्या कुटुंबात चांगलं घडलं तर ते आपल्याच कुटुंबात घडलंय, आणि एखाद्या कुटुंबात काही मृत्यू झाला किंवा काही अपघात घडला तर तो आपल्या कुटुंबातल्याच माणसाला झालाय असं ते फिलिंग होतं. खूपच छान सहकार निवास, म्हणजे आय कॅन नेव्हर फॉरगेट. ते सप्तसुरांसारखे सारे गम पदनिसा, तसं सहकार निवास. खरंच अजूनही ती सोसायटी तशीच दिमाखात उभी आहे. अजून आहे. त्यांचं प्लॅनिंग चाललंय रिडेव्हलपमेंटचं. जवळजवळ 70 वर्ष झाली म्हणजे त्या वास्तूला. नक्कीच. आणि मग आपण डॉक्टर व्हावं म्हणजे तुमच्या घरात कोण डॉक्टर होतं किंवा कोणाच डॉक्टर असण्याची पार्श्वभूमी कोणाकडेच नव्हती, कानड्यांच्याकडे नव्हती. पण माझ्या आईचे बहीण एक सरल म्हणून गोखले, सरल मोशी, ती डॉक्टर होती. आणि तिच्या 5-6 चुलत बहिणी त्या पण सगळे डॉक्टर होते. आणि सरल मोशीचा मी खूप लाडका, कारण पहिला भाचा. म्हणजे माझ्या आजीला एकूण 20 नातवंड होत, त्यातला सगळ्यात मोठा मी. आणि तो त्यामुळे आणि खामगावलाच असल्यामुळे मी तिचा खूप लाडका होतो. आणि ती डॉक्टर होती. म्हणजे त्यावेळेला ती कधी कधी आमच्या घरी यायची दादरला. त्यावेळेला ती बसने यायची, तर मी तिला विचारायचो फर्स्ट फ्लोअरला, म्हणजे त्यावेळेला दुमधली बसेस होत्या, मग वरच्या मधल्यावर बसून आलीस ना, मग ते तिकीट मला पाहिजे. ते एक फॅक्सिनेशन होतं. तर तिच्याकडे बघून, आणि तिचे यजमान डॉक्टर श्रीकांत गोखले, किंवा आम्ही त्यांना बाळासाहेब गोखले म्हणतो, हे 2 माझे मेडिकल फील्डमध्ये आयडल. आणि माझे टीचर्स सायन्स हॉस्पिटलमधले, ते तर एक फॅन्टास्टिकच होते. म्हणजे त्याच्याबद्दल काही जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. आणि डॉक्टर बाळासाहेब गोखले आणि सरल मोशी गोखले यांच्याबद्दल सांगायचं झालं तर आज बँड्रामध्ये एका चौकाला डॉक्टर बाळासाहेब गोखलेंचं नाव आलेलं आहे. आणि त्यांच्याबरोबर मी इंटर्नशिपमध्ये बसायचो संध्याकाळी 7 ते 11 वाजायचं वगैरे. आणि मग रोज काय त्यांच्या घरी जेवण जरा बरं नाही म्हणून घरी यायचं. तेव्हा मग भूक इतकी लागली असायची की 5 स्टार कॅडबरी खायचं, 1 रुपयाला मिळायची ती. आणि म्हणजे पण दादरला येईपर्यंत थोडंसं एनर्जी, पेटपूजा. तर ते खूप चांगला एक्सपिरियन्स होता. आणि कामाची आवड पहिल्यापासून होती. आणि ती आवड किंवा एकंदरीत लोकांमध्ये जाऊन काम करण्याची जी आवड होती ती एक सहकार निवासमुळे. आणि आमच्या घरामध्ये 3 मासिकं यायची, किर्लोस्कर, स्त्री आणि अमृत. या 3 मासिकांनी मला घडवलं असं म्हटलं तर काही चुकीचं करणार. म्हणजे वाचनाची लहानपणापासून आवड मला. आणि माझी चुलत बहीण, आमच्या दोघांच्या वयामध्ये फक्त 25 दिवसाचं अंतर आहे. आम्हा दोघांना आवड होती. मोठी चुलत बहीण आणि धाकटा भाऊ माझा, यांना वाचनाची एवढी आवड नव्हती. पण कधी एकदा सुट्टी लागते आणि कधी एकदा आम्ही हे मासिक, दिवाळी अंक किंवा हे वाचतोय, कादंबऱ्या, प्रचंड वाचन केलं. त्यामुळे बाकी काही आजार नाही, पण कॅटॅक्ट ऑपरेशन वयाचं लवकर झालं. दोन्ही डोळ्यांची कॅटॅक्ट ऑपरेशन झाली. कारण वाचनाची प्रचंड आवड, प्रचंड.
म्हणजे 15-20 हजार पुस्तकं वाचली असतील. बापरे. माझ्याकडे स्वतः 300-400 पुस्तकं होती, पण ती मित्रांना देऊन टाकली, कारण एकदा वाचून झाल्यानंतर आपल्याकडे ठेवण्यात काय लेट अदर पीपल ऑल्सो. तर या वाचनात मी घडलो. डॉक्टरकीचं शिक्षण म्हणजे जे 5.5 वर्षांचं असतं MBBSचं, तर ते कुठे घेतलं तू? ते सायन हॉस्पिटलमध्ये घेतलं, म्हणजे लोकमान्य टिळक म्युन्सिपल मेडिकल कॉलेज. आणि सायन हॉस्पिटल हे मी माझं माहेर पंढरीत असतं, ते माझं माहेर समजतो. तिथली प्रत्येक वीट माझ्याशी बोलते, कारण माझं UG PG सगळं सायनला झालं. आणि धारावीतल्या असंख्य गरीब लोकांनी त्यांचं संबंध शरीर आमच्या हातात दिलं. आम्ही ऑपरेट करायचो, काही सक्सेसफुल व्हायची, काही अनसक्सेसफुल व्हायची. पण त्यावेळेला असं कोर्ट केसेस, डॉक्टर मारहाण अशा केसेस त्यावेळेला नव्हत्या. पेशंट्स वेअर अंडरस्टँडिंग, आणि ते एक वेगळंच विश्व होतं. आणि म्हणून मला बरेच लोक विचारतात की तुम्ही सोशल वर्क का करता मेडिकल फील्डमध्ये. तर आय ओ दिस टू सायन हॉस्पिटल अँड धारावी. धारावीतल्या ज्या गरीब लोकांनी त्यांच्या बॉडीवर ते मला जे शिकायला दिलं, त्याच्यामुळे मी आज जे काय आहे ते त्यांच्यामुळे आहे, सर्जन म्हणून आहे ते त्यांच्यामुळे आहे असं मला वाटतं. सायन हॉस्पिटल मधले रम्य दिवस आम्हाला ऐकून घ्यायचेच आहेत, पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि हॅलो डॉक्टर सेगमेंटमध्ये आपण डॉक्टर अरुण रानडे यांच्याशी आपला संवाद असा सुरू ठेवूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आपण ऐकत आहोत हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज आपण हॅलो डॉक्टर सेगमेंटमध्ये डॉक्टर अरुण रानडे यांना आमंत्रित केलेलं आहे. डॉक्टर सायन हॉस्पिटल बद्दल बोलत होतो, कारण बरेच पेशंट्स आणि बरेच लोक तुम्ही तिथे भेटलेला आहात आणि तुमची जडणघडण म्हणतात ती डॉक्टर म्हणून त्या सायन हॉस्पिटलमध्ये, म्हणजे ती कर्मभूमीच तुमची ठरली. तर सायन हॉस्पिटल बद्दल अजून थोड्या तुमच्या काही आठवणी असतील पेशंट्स रिलेटेड? खूप आठवणी आहेत. म्हणजे तिथली प्रत्येक वीट माझ्याशी बोलते. आणि तिथे एक मिस डेव्हिड नावाची मेडिकल सोशल वर्कर होती. त्यावेळेला मी MS करत होतो, त्यावेळेला आम्हाला ऑपरेशनच्या लिस्टच्या अगोदर काही पेशंट होता ब्लड तयार ठेवावं लागायचं. मग ते MAW ला भेटायचं, मिस डेव्हिडला. त्याच्या थ्रू मला ब्लड डोनेशनची आवड निर्माण झाली. आणि बऱ्याच वेळेला उद्या ऑपरेशन आहे हे मला करायला मिळावं आणि ती लिस्ट मधनं जाऊ नये म्हणून मी ब्लड डोनेट करायचो. म्हणजे अशी ती सुरुवात झाली ब्लड डोनेशनला. आणि सायन हॉस्पिटलबद्दल सांगायचं झालं तर फॅन्टास्टिक टीचर्स होते. म्हणजे अजूनही त्यांच्या काही गोष्टी अशा डोक्यामध्ये बसलेल्या आहेत. डॉक्टर दाभोळकर म्हणून होते, देवदत्त दाभोळकर. त्यांचं पहिलं वाक्य मला अजून आठवतं, म्हणजे फिजिओलॉजी शिकवायचे. आणि त्यांचं एक वैशिष्ट्य होतं की मुलांनी रोल नंबर प्रमाणे बसायचं आणि प्रत्येक मुलाला कधी न भेटले असताना ते नावाने हाक मारायचे. आम्हाला वाटायचं हा त्यांच्या ओळखीचा असेल, पण तसं नव्हतं. अतिशय साधं सरळ. आणि त्यांची काही वाक्य म्हणजे स्लीप इज अ बेसिक फिनॉमिनन ऑफ लाईफ ऑन विच वेकफुलनेस इज सुपर इम्पोज. ते वाक्य कधी विसरू शकत नाही. म्हणजे आपण झोपतं आपला नैसर्गिक गुणधर्म आहे, त्याच्यावरती आपण जे जागे असतो ते त्याच्यावरती आपण लादलेलं आहे. जसं मुंबईतला समर हाच एक सीझन, बाकीचे सीझन पावसाळा तर त्याच्यावरती लादलेला आहे. थंडीत आता गायबच झालेली आहे. तसं ते काही वाक्य, काही टीचर्स. आणि डॉक्टर राममूर्ती, डॉक्टर बालिगा, नंतर डॉक्टर SD बापट, शरद बापट, असे एक एक रथी महारथी टीचर्स होते. डॉक्टर VR मेहता, स्किन स्पेशालिस्ट. यांना विसरणं कधीही शक्य नाही. त्यांनी शिकवलेल्या गोष्टी. डॉक्टर बापट, शरद बापट युरोलॉजिस्ट, पण त्यांच्याकडे जनरल सर्जरीचं युनिट होतं. आणि ते प्रत्येक पेशंटवरती शिकवायचे. आमची इमर्जन्सी शनिवारी असायची. सोमवारी सकाळी 8 वाजता सरांचा राऊंड सुरू व्हायचा. ही वॉज युरोलॉजिस्ट, त्यावेळेला जनरल सर्जरी युनिट होतं त्यांच्याकडे. प्रत्येक पेशंटवरती ते शिकवत जायचे. सकाळी 8 वाजता सुरू झालेला राऊंड दुपारी 4 वाजता संपायचा. आणि प्रत्येक पेशंटवरती शिकायला मिळायचं. म्हणजे हेड इंजुरीचा पेशंट जर सूर्याकडे तोंड विरुद्ध दिशेकडून हे असेल, झोपला असेल, तर याचा अर्थ त्याच्या ब्रेन मध्ये काहीतरी ब्लिडिंग आहे. त्याला फोटोफोबिया म्हणतात. म्हणजे या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या किती महत्वाच्या आहेत सांगा. आणि त्यावेळेला CT स्कॅन, MRI हे नव्हतं. सो इट वॉज ऑल ऑन युअर क्लिनिकल डायग्नोसिस. ऑन युअर क्लिनिकल डायग्नोसिस ते खूप महत्वाचं होतं. आणि असं खूप छान हे मिळालं. आमचा ग्रुप एकदम छोटा होता, 7 जणांचाच बॅच होती. त्यात पहिल्या फर्स्ट सेमिस्टरला त्यातले 30-40 पुढे आले. पण ते कसं एक क्लोज युनिट होतं. आणि
आणि त्यामुळे मजा होते. आणि अजूनही सायन हॉस्पिटलच्या माझे क्लासमेट्स आहेत, मुलं आणि मुली, काही अमेरिकेत सेटल आहेत, वी आर स्टील, काही कॅनडामध्ये आहेत, वी आर स्टील इन टच. वी आर फ्रॉम ए ग्रुप, व्हॉट्सअप ग्रुप. व्हॉट्सअपने खरंच क्रांती केली की वी हॅव कम सगळ्यांना एकत्र आणण्याचं फेसबुक, व्हॉट्सअप. नक्कीच. डॉक्टर, सर्जरी हा विषय खरं तर फारच क्लिष्ट आणि शक्यतो कोण सहजासहजी सर्जन व्हायला जात नाही. आणि म्हणजे खूप म्हणजे काय म्हणतात ते आपलं तन मन धन त्या सर्जरीलाच वाहून घ्यावं लागतं, तरच तुम्ही निष्णात सर्जन म्हणून नामांकित होऊ शकता. तसे तुम्ही एक आहात. तर सर्जरी म्हणजे सर्जन व्हावं असं तुम्हाला का वाटतं? ऍक्च्युली मला गायनेकॉलॉजी जास्त आवडायची. अच्छा. आणि गायनेक मध्ये प्रॅक्टिकल मध्ये 71 मार्क होते आणि माझा अक्षर अतिशय सुंदर म्हणजे अतिशय वाईट असं असल्यामुळे मला थिअरीमध्ये कमी पडले. आणि म्हणून मला असं वाटलं की कदाचित रजिस्ट्रार पोस्ट विच इज अ बॅकबोन ऑफ अ युनिट ती मिळणार नाही, आणि ती नसेल तर मग तुम्हाला पोझिशन करण्यात काही अर्थ नाही. आणि सर्जरीमध्ये मी पहिला होतो आणि डॉक्टर बापटांचं युनिट मिळत होतं, म्हणून आय ऑप्टेड फॉर सर्जरी. पण माय फर्स्ट चॉईस वॉज गायनेकॉलॉजी. आणि त्याच्याही आधी मला मेडिकलला जी ऍडमिशन मिळाली ती आधी डेंटिस्ट्रीला मिळाली होती. नायर हॉस्पिटलमध्ये आय वॉज फर्स्ट ऑन द लिस्ट. ते सांगत होते तुम्ही नका जाऊ, पण मला इथे मिळाल्यानंतर मी इथे आलो. पण आज माझी मुलगी डेंटिस्ट आहे, ती ऑस्ट्रेलियामध्ये सेटल. नक्कीच. पण सर्जरी तुम्ही जवळजवळ आता 40हून अधिक वर्ष मेडिकल क्षेत्रात आहात, बऱ्याचशा सर्जरीज तुम्ही केलेल्या असतील, तर अशी काही आठवण आहे किंवा एका पेशंटची अशी दयनीय अवस्था आहे आणि त्यातनं तुम्ही तिला बाहेर काढलं, असं काही केस आहे? अशा बऱ्याच केसेस आहेत, पण काही चांगल्या काही वाईट असं पण सांगता येईल. ऍक्सिडेंट केसेस मध्ये हो. तर एक केस मला आठवतं, म्हणजे बऱ्याच वेळेला आपण म्हणतो पेशंट लोक पैसे वेळेवर देत नाहीत, हे देत नाहीत वगैरे वगैरे, पण मला 1-2 केसेस आठवतात, त्या मी तुम्हाला शेअर करतो. एक केस कर्जतवरून आली होती पनवेलला, आणि रात्री आम्ही ऑपरेशन केल्यानंतर उघडल्यानंतर कळलं की तिला ब्लड वगैरे लागणार आहे. त्यावेळेला ब्लडची वगैरे काही सोय नव्हती पनवेलला. 82-83 ची गोष्ट सांगतो मी. तर मी त्या पेशंटला KM ला पाठवलं. मी स्वतः पेशंट बरोबर जातो. व्हेनेवर आय ट्रान्सफर द पेशंट, आय ऑलवेज गो विथ द पेशंट. तिला KM ला ट्रान्सफर केलं. आणि पुढे काही त्यावेळेला एवढे मोबाईल वगैरे काही नव्हतं, त्यामुळे एवढा काही ट्रस्ट आला नाही. पण 1 महिन्यानंतर ते आले, आमचा पेशंट गेला, पण तुम्ही जे काम केलं ते असं अविस्मरणीय आहे. आणि म्हणून त्यांनी न मागता स्वतःहून 1,000 रुपये दिले. त्या काळातले 1,000 रुपये म्हणजे आजचे ते 1 लाख रुपयासारखे. आज मागून सुद्धा लोक एवढे पैसे देणार नाहीत, पण त्यावेळेला न मागता पेशंट जाऊन सुद्धा, कारण ती कमिटमेंट जी होती ती त्यांना आवडली. म्हणजे तुम्ही जर मला फोन केला तर तुम्हाला गाणं ऐकायला येईल, किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द ले सके तो दे उधार, किसी के वास्ते तेरे दिल में हो प्यार, जीना इसी का नाम है. राज कपूरचं गाणं आहे. मी म्हणतो डॉक्टर रानडे इसी का नाम आहे, कारण मी आय एम टोटली कमिटेड विथ माय पेशंट. म्हणजे तहान भूक सगळं विसरून मी माझ्या पेशंटची पूर्ण काळजी घेतो. आणि पेशंट बरा होईपर्यंत मला चैन पडत नाही. पेशंटला जरी ताप जरी आला तरी मी बेचैन होतो. म्हणजे पोस्ट ऑपरेटिव्ह म्हणजे माझं काही चुकलंय का. आणि खरंच काही वेळा चुका झालेल्या हे असतील, नाही असं म्हणत नाही मी, पण त्या चुका मी मगाशी म्हटलं असं का आय ओ द रिस्पॉन्सिबिलिटी, मी ती स्वतःहून घेतलेली आहे आणि ते निभावायचं काम केलेलं आहे. सायन हॉस्पिटलचा मला आणखीन एक पेशंट आठवतो, ती आठवण सांगावीशीच वाटते. देव नावाचा पेशंट होता. त्यात एका पायाने हे होते, अधू होते, पण तरी रायगड चढून जायचे. आणि त्यांची आम्ही एकदम 3 ऑपरेशन एकदम केली. सर म्हणाले आपण 3 ऑपरेशन करूया, प्रोस्टेट, किडनी आणि काहीतरी 1 मोर थिंग. तर 2 दिवसानंतर मी संध्याकाळी राऊंडला गेलो 6 वाजता. त्यावेळेला त्यांनी माझी तोंड फाटून स्तुती केली त्यांच्या नातेवाईकाजवळ. मला ऑकवर्ड झालं. म्हटलं चला काका, त्यावेळेला मी 30 वर्षाचा लहान असेल, म्हटलं काका चला आता उठून बसा, आपण थोडं चालूया. आणि मी त्यांना उठून बसवलं आणि चालवलं. पण 4 पावलं चालले नसतील, त्यांना धाप लागली. ही कोलॅप्स, ही डाईड. आय कॅनॉट फॉरगेट दॅट. म्हणजे तो माणूस 4 मिनिटापूर्वी माझी स्तुती करतो तोंड फाटेपर्यंत, तो माझ्या डोळ्यासमोर माझ्या चुकीमुळे काय झालं असतं त्यावेळेला. त्यानंतर आम्ही शिकलो आणि अशा चुका तर शिकतो, पण इट कॉस्ट समबडीज लाईफ. ते मला खूप वाईट वाटणं. तर पायामध्ये ज्यावेळेला ऑपरेशन केल्यानंतर 2 दिवस झोपून होता तो, त्यामुळे पायातल्या ज्या वेन्स असतात त्याच्यामध्ये थॉम्बस होतं. आणि सडनली उभं राहायला म्हणजे थॉम्बस दिसल्यावर झाली आणि ती लंग मध्ये गेली आणि ही कोलॅप्स झाली. पण दिस इज द वे वी लर्न. काय करणार. आणि कोणीही डॉक्टर असं म्हणू शकत नाही की माझ्या हातनं काहीच चूक झाली नाही आणि मी त्या चुकीत काही शिकलो नाही असं. आणि असं जर कोणी म्हणत असेल तर तो खोटं बोलतोय. इज नॉट
पण डॉक्टर, वकील हे असं हे जे पेशा आहे म्हणजे व्यवसाय आहे, त्यामध्ये आपण थोडं कुटुंबावर सुद्धा आपले अन्याय करतो. असं तुमच्या बाबतीत झालं. कुटुंबाचं तुमच्या बाबतीत काय मत आहे, मॅडमचं आणि मुलीचं? मॅडमचं त्यांना नक्कीच असं वाटलं की मी त्यांना पूर्ण काय म्हणतात त्याला पूर्ण वेळ देऊ शकलो नाही. दे वर नॉट सॅटिस्फाईड. पण हे काम माझं आवडीचं होतं त्यामुळे. पण अजिबात दुर्लक्ष केलं असं नाही तिच्या शाळेकडे, तिच्या कॉलेजकडे. तिला पाहिजे तसं शिक्षण डेंटिस्ट झाली. आज ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन तिथली जी परीक्षा असते एडीसीची, अतिशय डिफिकल्ट, तिचा रिझल्ट 0.3% मध्ये ती पास झाली. अरे वा, अच्छा. म्हणजे रिअली अ ब्रिलियंट स्टुडंट, ब्रिलियंट स्टार, नो डाऊट अबाउट इट. पण त्याचं सगळं श्रेय तिच्या आईकडे जातो, मामाकडे. तिने तिला जास्त वाढवलं. मी मॅडमचा कसा सपोर्ट होता तुम्हाला? सपोर्ट होता, नाराजीने होता, पण होता. कारण त्यांना थोडा कमी वेळ मिळायचा आणि मी पैसा केलं नाही. म्हणजे आजच्या नवीन पिढीला डॉक्टरांना पण मला हेच सांगावं वाटतं की पैसा तुमच्या मागे आला पाहिजे, तुम्ही पैशाच्या मागे जाऊ नका. लक्ष्मी तुमच्या मागे आली पाहिजे, तुम्ही सरस्वतीच्या मागे जा. त्यामुळे त्यांच्या काही गोष्टी त्यांना खटकल्या होत्या, पण त्यांनी सांभाळून घेतलं आणि त्यांनी सांभाळून घेतलं म्हणूनच मी आज इथपर्यंत येऊ शकलो. म्हणजे माझ्या या सगळ्या याच्यामध्ये त्यांचा खालीचा वाटा आणि मोठा वाटा आहे. मोठा खालीचा म्हणणं चुकीच आहे, मोठा वाटा आहे. फॅमिलीचा पण आहे आणि जे तुमचा सबऑर्डिनेट स्टाफ होता त्यांचा, म्हणजे अगदी स्वीपर पासून नर्सेस सगळे इट्स अ टीम वर्क. म्हणजे सचिन तेंडुलकर एकटा शतक काढू शकत नाही. दुसऱ्या बाजूचे 11 जण, या बाजूचे 11 जण, 2 एक्स्ट्रा खेळाडू, 2 हे काय म्हणतात त्याला अंपायर, थर्ड अंपायर, असे अनेक लोक. तसंच आहे. कारण एक साधी भूल द्यायची झाली तरी आपण डॉक्टरचं मी तुम्हाला सांगू ना, ही लाईक अ पायलट ऑफ अ प्लेन. ही टेक्स द पेशंट ऑफ अँड ही ब्रिंग्स हिम बॅक. म्हणजे सगळं त्याच्या हातात आहे. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि डॉक्टर अरुण रानडे यांच्याशी आपला संवाद असाच सुरू ठेवूया. प्रेक्षक, आपण पाहत आहोत हॅलो डॉक्टर विथ आचार्य 90 FM. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ओन रेडिओ आणि आज आपण हॅलो डॉक्टर सेगमेंटमध्ये डॉक्टर अरुण रानडे यांना आमंत्रित केलेलं आहे. डॉक्टर, आता सगळं आपण सायन हॉस्पिटल बद्दल बोललो आणि नंतर तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा सर्व्हिस दिलेली आहे. पण त्या दरम्यान म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये काम करताना आपण एका फेजमधनं गेलो, ते म्हणजे कोविड पॅन्डेमिक. तर तो कोविडचा अनुभव आमच्या सगळ्या प्रेक्षकांबरोबर तुम्ही शेअर करावा. पॅन्डेमिक हा शब्द आम्ही कॉलेजमध्ये असताना फक्त पाठांतर केलं, व्हॉट इज पॅन्डेमिक. पण प्रत्यक्ष जे बघितलं ते, आणि शतकातून एकदाच पॅन्डेमिक येतो. त्यामुळे त्याच्या आधीचा पॅन्डेमिक होता तो 1920च्या वेळेला, त्यावेळेला तो प्ले होता आणि आता पुण्याचा, आणि आता तो कोविडचा. तर कोविडचा एक्सपिरियन्स अविस्मरणीय असेल. खूप काही शिकून गेला कोविड. म्हणजे युद्ध कसं असतं हे युद्ध पातळीवरचं काम होतं. ऍक्च्युली बाय लॉ आणि बाय एज आय शुड हॅव बीन इन द हाऊस फॉर 2 years, बट आय वॉज ऑल द टाइम वर्किंग. म्हणजे फक्त शॉवर बाथ घेताना मोबाईल माझ्या हातात नव्हता, इव्हन पाठीवर बसलं तरी मोबाईल हातात होता. कारण सतत पेशंटला मोटिवेट करणं, पेशंट रिपोर्ट करणं, गव्हर्नमेंटला रिपोर्ट करणं, सकाळ संध्याकाळ. काही लोक गावाकडनं आले होते घाईघाईतनं, मग त्यांना आयसोलेट करून ठेवलं होतं. मग त्यांना सकाळ संध्याकाळ जाऊन भेटायचं, कंपनीने गाडी दिली होती त्यामुळे त्यांना जाऊन भेटायचं. असं सतत काम होतं. आणि त्यावेळेला पण अशा काही छोट्या छोट्या इंटरव्ह्यू झाल्यानंतर काही लोक जे ओळखीचे ना पाळखीचे ते पण फोन करून विचारायचे, त्यांना पण मोटिवेट करायचं, त्यांना योग्य औषधं द्यायची, योग्य हे सांगायचं. हे सगळं काम केलं आणि इट वॉज अ फन. म्हणजे आय एन्जॉयड इट अ वॉर. प्रत्यक्ष युद्धभूमीवर न जाता आपण इथे हे युद्धभूमीसारखंच होतं. आणि सिप्ला कंपनी मी 2 महिने राहिलो. 5व्या मजल्या होते, तिथे लिफ्ट पण नव्हती, बाहेरनं लोखंडी जिना होता, तिथून वरती जायचं. आणि एखादा पेशंट जर 2 दिवसानंतर 4 दिवसाच्या सुट्टीनंतर आला असेल तर रात्री 12 वाजता खालती उतरून 5 मजले खालती उतरून त्याला तपासावं लागेल दॅट इज फिट, त्याचं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित आहे, देन ओनली ही शुड बी अलाउड टू एंटर द. पण इतकी सवय झाली होती की लांबून सुद्धा पेशंट ओळखता यायचा की याला कोविड झालेला. आणि शेवटी असं करता करता मलाच कोविड झाला. पण दॅट वॉज बिकॉज आय वॉज टू टायर्ड. म्हणजे 2 पावलं चालणं पण कठीण झालं होतं.
मग सकाळी 10 वाजता गेल्यानंतर HR होते काळे सर म्हणून, त्यांनी गाडी करून दिली. ते माझ्या तुम्ही परत जा. कोविडची टेस्ट केली, ती पॉझिटिव्ह निघाली. बिकॉज ऑफ माय एज डॉक्टर माधुरी दांडेकर म्हणून त्यांनी ऍडमिट केलं त्यांच्या हॉस्पिटलला आणि 3 दिवसामध्ये मला घरी पाठवलं. इट वॉज जस्ट बिकॉज ऑफ फटीक. कारण HR सिटी स्कोर त्यावेळेला क्लास कोविड पेशंटचा कॉन्टॅक्ट तसा नव्हता, कारण आम्ही टेकिंग ड्यू प्रिकॉशन. पण ओव्हरवर्क म्हणजे इतकं ओव्हरवर्क, सतत 24 तास 24/7 लाईक अ फायर ब्रिगेड तुम्ही ते काम करायचं, त्याच्यामुळे तो टायर्डनेस आला होता, फटीग आला होता, त्यामुळे तो कोविड झाला. पण 3 दिवसात घरी आलो आणि 15व्या दिवसात कामावरती जॉईन झालो. देवाचीच कृपा. म्हणजे कारण आपण बघितलं अगदी साधी माणसं गेलेली आहेत. रत्नाकर मतकरी तुम्हाला माहिती असतील तर, त्यांनी दूध घेतलं फक्त दूधवाल्याकडनं, त्याच्यानंतर त्यांना झाला आणि ही डाईट. हो बरोबर, नक्कीच. आणि आता अर्थातच तुम्ही ब्लड डोनेशनचं मोठं काम करताय, म्हणजे जे सोशल ऍक्टिव्हिटीज तुम्ही करता त्यामध्ये ब्लड डोनेशन हे महत्वाचं कार्य आहे आणि जवळजवळ 162हून अधिक बॉटल्स तुम्ही डोनेट केलेल्या आहेत. तर ब्लड डोनेशनचं ही संकल्पना म्हणजे फार जुनी संकल्पना आहे, पण त्याच्यावर तुम्ही एवढं भरीव काम केलेलं आहे, त्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायला. सायन हॉस्पिटलमध्ये असताना ऑपरेशन लिस्ट मध्ये एखादं ऑपरेशन मला करायला मिळावं किंवा मला असिस्ट करायला मिळावं, मग त्याची सगळी तयारी करायला पाहिजे. मग ब्लड पाहिजे. अशा वेळेला मिस डेव्हिड, म्हणजे मी तिला माझी मदर टेरेसा म्हणतो, की नाऊ शी इज मिसेस कॉड्रोज, बट आय नॉट मेट हर मेनी इयर्स, बट शी वॉज माय मॉडेल. एकदम क्वायट लेडी, हळूहळू चालायची, पण ती पेशंटला छान समजून सांगायची, कन्व्हिन्स करायची ब्लड डोनेशन करताना. आणि शी वॉज माय इन्स्पिरेशन. आणि त्याच वेळेला नेमकं 71चं वॉर झालं डिसेंबरमध्ये, आणि 72 साली जानेवारीमध्ये 26 जानेवारीला मी पहिला ब्लड डोनेशन कॅम्प सहकार निवासमध्ये ठेवला. आणि त्याची कहाणी अगदी ऐकण्यासारखी आहे. आम्हाला जागा पाहिजे होती, तर त्यावेळेला एवढ्या काही गाड्या नव्हत्या आणि 1-2 गॅरेजेस होती. तर एका ऑप्थॅल्मॉलॉजिस्टचं गॅरेज होतं. त्यांना विचारायला गेलो की तुमचं गॅरेज मिळेल का, ब्लड डोनेशन कॅम्प ठेवायचं आहे. आता ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट आणि ब्लडचा काही संबंध नसतो, कारण एकदम छोटं फील्ड आणि सगळं, तिथे काय असं ब्लिडिंग फार असं काही नाही. मला अरे आता संपलंय हे वॉर, आता कशात ब्लड डोनेशन पाहिजे. तेवढ्यात त्यांची बायको म्हणाली, अहो देऊन टाकावं, त्या निमित्ताने आपलं गॅरेज साफ होईल. असं हे पहिला ब्लड डोनेशन कॅम्पचा अनुभव. आणि त्याच्यानंतर मग ती एक सवयच लागली की जितके मी 300च्या वरती कॅम्प्स घेतलेले आहेत आणि स्वतः 163 वेळा ब्लड डोनेट केलंय. आणि रात्री 12 वाजता जरी मला फोन आला तरी सुद्धा पेशंटला किंवा या पेशंटला ब्लड पाहिजे तरी सुद्धा मी प्रयत्न करून देतो. आता एक सांगायची गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होतो मुलीकडे, 4 महिने आम्ही होतो, कारण तिला आमचा PR लॉन्च करायचा होता. तर त्यावेळेला एक पेशंट पनवेलमध्ये ऑपरेशन टेबलवरती होता आणि त्याला AB निगेटिव्ह 4 बाटल्या पाहिजे होत्या. पण आय कॅन टेल यू विथ अ प्राईड, गर्व से कहो असं म्हणतात तसं मी सांगू शकतो की 5 मिनिटात मी त्या 4 AB निगेटिव्ह, विच इज अ व्हेरी व्हेरी रेअर, आय कुड अरेंज अँड सेव्ह द लाईफ. आणि त्याच्यामध्ये जे समाधान मिळतं ना, त्याच्यावरती टॅक्स नाहीये. इट इज विदाउट टॅक्स फ्री. आणि आतापर्यंत असं 15-20 हजार लोकांना मी ब्लड पाहिजे तेव्हा पुरवलेलं आहे, जिथे पाहिजे. आता सुद्धा येताना एका पेशंटला AB निगेटिव्हचा डोनर पाहिजे. आम्ही त्यांना हे अरेंज करून देत होतो, पण त्यांना डोनरच पाहिजे होता. ऍक्च्युली अशा वेळेला आपण त्यांच्यावरती ऍक्शन पण घेऊ शकतो त्या हॉस्पिटलच्या विरुद्ध, की इट इज देअर रिस्पॉन्सिबिलिटी टू प्रोव्हाइड द. आता आम्ही ब्लड अरेंज करतोय, दुसऱ्या अरेंज पण केलं ब्लड बँकेमधनं, पण ते ऍक्सेप्ट करत नाहीत. आता हा इगोइस्ट असं नाही पाहिजे. एक तर रेअर ग्रुप आहे, नॉर्मल असता तर आम्ही 10 डोनर उभे केले असते, पण AB निगेटिव्ह रेअर ग्रुप, तर ते दे शुड ऑल्सो अंडरस्टँड. आणि मला असं वाटतं स्टेट युनिट जे आहे ब्लड डोनेशनच्या संदर्भात, ते त्यांच्यावरती ऍक्शन पण घेऊ शकतात, की असं तुम्ही पेशंटवरती कंपल्सरी करू शकत नाही. नक्कीच. आणि अर्थातच ब्लड डोनेशनचं तुम्ही बोलताच आहात, तुम्ही 162-63 बाटल्या डोनेट केलेल्या आहेत स्वतः, तर तुम्ही स्वतःचं ऑर्गन डोनेशन सुद्धा केलेलं आहे. आणि ऑर्गन डोनेशनची काय गरज आहे हे आजच्या तरुण पिढीला कळणं फार गरजेचं आहे. प्रचंड गरज आहे. आता माझ्या आईला ब्रेन ट्यूमर होतं, शी वॉज ऍडमिट इन माय हाऊस. माझं हॉस्पिटल होतं त्यावेळेला. 27 वर्षानंतर मी हॉस्पिटल बंद केलं, कारण मी पेशंटकडनं पैसे नाही काढू शकलो आणि कट कमिशन दिलं नाही, घेतलं नाही. हे जे संस्कार होते सायन हॉस्पिटलचे, माझ्या टीचर्स ते मी चालू ठेवले होते, त्यामुळे कट कमिशन दिलं नाही, घेतलं नाही. 27 वर्षानंतर हॉस्पिटल बंद केलं. पण माझ्या आईला ब्रेन ट्यूमर होता आणि तो अशा जागी होता की आम्ही तिथनं टिश्यू जरी काढला तरी तिची वाचा जाईल.
त्यामुळे आम्ही शी वॉज ओनली ऑन अँटी एपिलेप्टिक, म्हणजे तिला फिट येऊ नये म्हणून औषधं चालू होती. तर ती दादरला राहायची माझ्या भावाकडे, आणि भावाचं वाढदिवसाच्या दिवशी गुलाबजाम तळताना तिचा सबंध हात होता तो उकळत्या तेलात गेला आणि 3 बोटं गँग्रीन होऊन माझ्या हातून कापावी लागली होती. मग आम्ही ते सगळे MRI वगैरे करून मग इन्व्हेस्टिगेशन केलं, पण न्यूरोसर्जन डॉक्टर रामाणे त्यांनी सांगितलं ऑपरेशन वगैरे काही करू नका, बायोप्सी पण नको, आपण फक्त अँटी कन्व्हर्जन देऊ. 7 वर्ष तिने काढली. 7 वर्षानंतर एक दिवस मला भावाचा फोन आला की आईला खूपच हे येत आहे, 1 फेब्रुवारी दिवस होता तो, तू तिला तुझ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. तर मी गेलो, ॲम्ब्युलन्स घेऊन तिला आणलं. त्या एका तासामध्ये, त्यावेळेला अनिलचा प्रवास सुखकर होता, त्यासारखा नव्हता, तर तिला 20 वेळा फिट झाल्या, 20 वेळा. आणि घरातून बाहेर पडताना ती म्हणाली, 1 फेब्रुवारीचा दिवस होता, 9 फेब्रुवारीला त्यांच्या लग्नाचा वाढदिवस, आणि माझे वडील आधीच एका ऍक्सिडेंटमध्ये गेले होते. तेव्हा ती म्हणाली की बाबा आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, मला बाबा बोलवतायत, मी काय आता इथे परत येणार नाही. शिवाज अवेअर, पेशंट अवेअर असतो की आता आपण जाणार. तर ती गेल्यानंतर लगेचच मग आमच्या पनवेलला डॉक्टर हळदीपूरकर म्हणून एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट आहेत, ज्यांनी सुरुवात माझ्या हॉस्पिटलमध्ये पहिलं ऑपरेशन केलं होतं, दी सेकंड टाइम ऑल्सो अगेन विथ अ प्राईड. तर त्यांना बोलावून घेतलं 5 वाजता, आणि त्यांनी डोळे दान केले, डोळे काढून घेतले, आणि दुसऱ्या दिवशी त्यावेळेला ते 2 पेशंटना बसवण्यात आले. त्यामुळे ती गेल्यापासून मी कधी रडलो नाही. निवडून मधलं एक गाणं होतं बघा, ती गेली तेव्हा धन व्याकुळ मीही रडलो, पण मी रडलो नाही, कारण तिच्या दोन्ही डोळ्यातनं ती माझ्याकडे बघते, तर मला रडण्याची आवश्यकता असते. तर याच्यातून मग अशी प्रेरणा मिळत गेली. आतापर्यंत जवळजवळ 40-45 लोकांचं हे काय म्हणतात त्याला, नाही, आय डोनेशन केलेलं आहे, आणि काही बॉडीज डोनेट केले. असं माझी बॉडी पण मी आता MGM पनवेलला जवळ पडतं म्हणून तिथे डोनेट केलेली आहे. आणि जसं हे म्हणतात, शांता शेखरांचं एक गाणं होतं, असे नमी नसे नमी परी असेल गीत हे, फुला फुला ते येथल्या उद्या असेल गीत हे. तसं मी म्हणतो, असे नमी नसे नमी परी असतील अवयव हे, बाटली बाटलीत तेथल्या उद्या असतील अवयव हे. खरंच म्हणजे. आणि दुसरं म्हणजे ते अडॉप्शनचं पण, म्हणजे चाइल्ड अडॉप्शन, त्याच्याबद्दल तर मी प्रचंड काम केलंय. म्हणजे जवळजवळ 40 ऑर्फन मुलांना केलंय. आता मला मुळातच माणसं आवडतात, माणसांना भेटायला आवडतं, जमा करायला आवडतात. तसं शाळा संपल्यानंतर बरोबर मला आठवत आहे 91 साली एक दिवस 13 जुलैचा दिवस होता, धो पाऊस पडत होता. तर मला आठवण, म्हणजे उतरून हॉस्पिटलमध्ये जवळच होतं, गाडीतून उतरून हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत भिजून झालं. तर मला माझ्या शाळेतली आठवण झाली की आम्ही शाळेत मुद्दाम भिजायचो पाऊस पडला की, आणि जुलै महिन्यात पाऊस असतोच मुंबईमध्ये. आणि मग मॅडम जयवंत मॅडम म्हणून होत्या, त्यांच्याकडे गेलो, आणि मॅडम आम्ही भिजलो, आता सुट्टी द्या. मग त्या मुख्याध्यापकांना सांगितलं सुट्टी द्यायच्या. तर त्याच्यावरती मी माझ्या दोस्तांना पत्र लिहिलं की आज 25 वर्ष झाली आपण भेटून, म्हणजे आपण शाळा सोडून, 66 आणि 91, तर आपण एकदा गेट टुगेदर करूया. माझ्या हॉस्पिटल जरी भाड्याची जागा होती तरी वरच्या गच्ची होती, आपण करू. तर त्यावेळेचे 32 स्टुडंट झाले होते, आणि 5 टीचर्स होते. सगळ्यात मोठे होते ते 82 वर्षाचे होते, सगळ्यात लहान 62 वर्षाचे होते. आणि ते त्यांचा आम्ही सत्कार केला शाल शिफा देऊन. ते म्हणाले या दिवसाकरता आम्ही जिवंत होतो. त्यामुळे ती मेमोरेबल आठवण होती. आणि मग त्यावेळेला एक मित्र भेटला शाळेतला की ज्याच्या बायकोला दिवस राहिले होते, पण तिचं गर्भाशयाचं तोंड उघडलं म्हणून टाका घेताना इतकं ब्लिडिंग झालं की ते गर्भाशयच काढून टाकलं. त्यामुळे तिला मूल होणं शक्य नव्हतं. मग मी त्याला म्हटलं अरे घाबरू नकोस, आपण बघूया. आणि त्यावेळेला अडॉप्शन बरंच सोपं होतं. आता ते गव्हर्नमेंटच्या याच्या पोर्टलवरती जावं लागतं, तुम्हाला 3 स्टेट्स मध्ये हे करता येतं. म्हणजे आसामचं मूल तुम्हाला लगेच मिळेल, पण ते महाराष्ट्राला मिळणार नाही. आणि ते ऑड दिसतं ना, मग त्या बाळाला किंवा त्या पेरेंट्सना पण एक कॉम्प्लेक्स निर्माण होईल. पण त्यावेळेला सोपं होतं. तर सांगायचा मुद्दा म्हणजे मी त्याला म्हटलं आपण जाऊया श्रद्धानंद महिला आश्रम माटून गेला. हा, तर तिथे गेलो. तिथे एक बाळाला बघितलं, सगळी त्याची तपासणी केली, आणि माझी गाडी होती, माझ्या गाडीत त्याला बसून, म्हणजे त्यांच्याकडे चांगला समारंभ करतात ते, तिला त्याला ओटीत देतात, हे करून माझ्या गाडीतनं मी त्याला कांदिवलीपर्यंत सोडलं. तो सगळीकडे पहिल्यांदा बाहेर पडला होता. कसं आहे, अनाथ आश्रमामध्ये त्यांचं खाणं पिणं शूशी एवढीच हे केलं जातं, पण त्यांची जी मेंटल डेव्हलपमेंट आहे, त्यांच्याशी गप्पा मारणं, एवढा वेळ नाही तिथे कोणाला, कारण ते सगळे सर्वंट आहेत, पाकळ्या टाकणारे आहेत म्हणता येईल. पण त्यामुळे ते असं टकामा बघत होतो.
आताच तो 27-28 वर्ष झाला. वा. कॅमलिनच्या स्पर्धेमध्ये तो पहिला आला. वा. आणि आत्ताच त्याचं लग्न झालं. अच्छा. अनफॉर्च्युनेटली जाऊ शकलो नाही मी, हा. पण कमाल. ते हो. आणि मग तेव्हापासून मग सुरुवात केली. सुरुवात केली. मग आतापर्यंत जवळजवळ 40 ते 45 लहान मुलांना मुलांना माता पिता मिळाले माता-पिता तुमच्या मिळाले रूपाने. आणि माता-पितांना बाळ बाळ मिळालं. मिळालं. आणि अजून सुद्धा काही लोकांना जर पाहिजे असेल तर मी मदत करतो. जे सर्टिफिकेट लागतं, हे लागतं, ते त्याची सगळ्याची व्यवस्था करतो. अच्छा. तर आणखी एका पेशंट बद्दल मला एक सांगावं हो, वाटतं. sure. इफ यू डोंट माइंड, हो इफ हो युअर टाइम. नक्कीच. अगदी नाव घेऊन सांगतो, कारण ते टीव्हीवर पण आलेलं आहे. हा. त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून निमोणकर नावाच्या गर्भवतीने त्याच्या बायकोची कथा सांगितली की तिला ऑपरेशन झालं होतं गर्भाशयाचं, आणि त्यावेळेला दोन्ही युरेटर कापल्या गेलं होतं, म्हणजे अच्छा. मूत्रवाहिन्या. हो. आणि तिला पोट फुगायचं, ताप यायचा, पण त्या डॉक्टरने लक्ष दिलं नाही, युरोलॉजिस्टने भेटलं, त्यांनीही लक्ष दिलं अरे नाही. बापरे. असं करता करता अल्टिमेटली शी लँडेड इन सायन हॉस्पिटल. हा, हा. आणि तिथे तिचं दोन्ही युरेटर आहेत ते हा आतड्याचं ब्लॅडर बनवून त्याच्यामध्ये इन्सर्ट सोडले. करावं ओके, लागलं. हा. आणि तिला उभं राहून लघवी करावी लागते. हो, हो. तर आम्हाला मेडिकल लिगल केस करायचे, म्हणतात तुम्हाला सर्व प्रकारची मी मदत करेन हा, हा, हा. याच्याकरता. तर त्यांचे पेपर्स आणणं, ते वाचणं, त्याच्यावरती अभ्यास करणं, मग एफिडेव्हिट लिहून देणं, परत ते वाचणं, असं 10-12 वेळा आम्ही केलं. तर याच्यामध्ये 5-6 वर्ष गेली. इन द मीन टाइम कोविड आला. कोविडमध्ये त्याचे यजमान पण वाढले. हो, हो. पण अल्टिमेटली म्हणतात ना, सत्य अंतिम म्हणजे सत्याचाच हा, हा. असतो. तशी ती बाई केस जिंकली. अच्छा. आणि एक दिवस मला दुपारी फोन आला त्यांचा हा. की मी एक पैसाही घेतला होता या 10 वर्षात जे काय काम केलं त्याचं. अच्छा. हा. कारण हे काम पैशाकरता Honorary नव्हतंच. होतं. honorary. आणि म्हणजे मनापासून आवड आहे, हा. लोकांकरता काम करण्याची आवड आहे, ते वाचनावरनं आलेली. तर ती म्हणाली नाही, माझे आज यजमान नाही आहेत, पण आमच्या दोघांची इच्छा होती की ज्यावेळेला आम्हाला पैसे मिळतील त्यावेळेला तुम्हाला काहीतरी द्यायचं, तर तुमचे बँक डिटेल द्या. म्हटलं मॅडम खरंच नको, किंवा नाही आता ही माझ्या दिवंगत पतीची इच्छा आहे, त्यामुळे तुम्ही ती पूर्ण करा. तर त्यांनी स्वतःहून जे पैसे दिले 25,000 रुपये तुम्ही ऍक्सेप्ट केले. पण तिला 29 लाख रुपये मिळाले. अरे वा. 2 मुलं तिच्या पदरात. त्यावेळेला ते पैसे खरोखर उपयोगी पडले. म्हणजे केलेली मेहनत कधी वाया जात नाही. मग ती कशाने असं. आणि पैसा हा खरंच सांगतो मी देय कधी ठेवलं नाही. हा. हे तर आज मोठं हॉस्पिटल, फार्म हाऊस, मोठी गाडी सगळं असतं. पण 2014 पासून गाडीच काढून टाकली. अच्छा. आणि मग ओला उबेर आल्या. हो. पुन्हा मेंटेनन्स नाही, ड्रायव्हरचा खर्च नाही, पार्किंगचा काहीच प्रॉब्लेम नाही, काहीच tensions नाही. नाही. त्यामुळे मित्र परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि हॅलो डॉक्टर सेगमेंट मध्ये डॉक्टर अरुण रानडे यांच्याशी आपला संवाद असा सुरू ठेवूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण हॅलो डॉक्टर सेगमेंट मध्ये डॉक्टर अरुण रानडे यांच्याशी संवाद साधतोय. डॉक्टर, अगदी आता तुम्ही डॉक्टर आहात म्हणजे फक्त सर्जरी दिवस रात्र त्याचाच ध्यास असणार तुम्हाला, पण एक मनाचा कोपरा हळवा असतो डॉक्टर असला तरी. जसं आपण म्हणतो तसं प्रत्येकालाच आवड निवड कला ही जोपासली जाते. आणि तुम्ही म्हणालात लहानपणापासून वाचनाचे संस्कार तुमच्यावर फार छान झाले, तर तुम्हाला वाचनाव्यतिरिक्त कुठले छंद आहेत? मला म्युझिक ऐकायला आवडतं. अच्छा. सॉफ्ट म्युझिक पण आवडतं, जुनी गाणी पण आवडतात, बरीचशी गाणी मला पाठ पण आहेत. कविता पाठ आहेत तुमच्या? कविता पाठ आहेत, हो. आणि प्रत्येक ऍक्च्युली छान कवितेवरून विषय निघाला. ज्या वेळेला मी लेक्चर देतो सेक्स एज्युकेशन अवेअरनेस वगैरे, त्यावेळेला त्या मुलांशी संवाद साधण्याकरता मी माझी सुरुवात एक कवितेने करतो. वा. पाडगावकरांची कविता आहे. एकदा पाडगावकर सरांना फोन पण केला होता ते जिवंत असताना की तुमच्या कविता मी वापरतोय, तुम्हाला सांगता परवानगीशिवाय, पण त्याचा खूप चांगला फायदा होतो. तुमची हरकत नसेल तर कविता मी स्वतःला ऐकतो. पहिली कविता अशी आहे, सांगा कसं जगायचं, गाणं म्हणत की कणत करणं, तुम्हीच ठरवा. डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना, ऊन ऊन 2 घास तुमच्यासाठी वाढतच ना, मग शाप देत बसायचं का दुवा देत हसायचं, तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, गाणं म्हणत की कणत करणं. काळ्या कुठं अंधारात जेव्हा काही दिसत नसतं तेव्हा दिवा घेऊन कोणीतरी उभं असतं, मग काळोखात पुढायचं का प्रकाशात उडायचं, तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, गाणं म्हणत की कणत करणं. पेला अर्धा भरलाय म्हणता येतं, पेला अर्धा सरलाय म्हणता येतं, मग तो अर्धा भरलाय म्हणायचं की अर्धा सरलाय म्हणायचं, तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, गाणं म्हणत की कणत करणं. पायात काटा रुततो हे खरं असतं, मग फुलांचं फुलून येणं काय खोटं असतं, मग काठ्यासारखं सलायचं का फुलांसारखं फुलायचं, तुम्हीच ठरवा.
सांगा कसं जगायचं, गाणं म्हणत की गणक. वा. त्याच्यामध्ये मी माझ्या एका प्रत्येक लेक्चरमध्ये एक विषयात मी ऍडिशन घेतो. ज्यावेळेला तरुण पिढी समोर मी सेक्स एज्युकेशनवरती बोलत असतो त्यावेळेला मी म्हणतो, हे वयच असं असतं, अगदी खरं असतं, पण या वयात तसं वागावं असं कुठे कायदा असतं. मग या वयात कसं वागायचं तुम्हीच ठरवा, सांगा कसं जगायचं, गाणं म्हणत की गणक. दुसरी कविता आपण लहानपणी ऐकलेली एक बालगीत आहे, त्याचं इतकं सुंदर कविता केली, त्या कवितेवरती 3 तास आपल्याला बोलता येईल, पण आपण नुसती कविता म्हणूया. चिवताई चिवताई दार उघड, चिवताई चिवताई दार उघड, दार उघड, चिवताई चिवताई दार उघड. दार असं लावून जगावरती कावून किती वेळ डोळे मिटून आत बसशील, आपलं मन आपणच खात बसशील, मोकळा वारा यायलाच हवा, मोकळा श्वास घ्यायलाच हवा. दार उघड, दार उघड, चिवताई चिवताई दार उघड. फुलं जशी असतात तसं काटे असतात, सरळ मार्ग असतो तसं फाटे असतात, गाण्याऱ्या मैना असतात, पांढरे शुभ्र बगळे असतात, कधी कधी कर्कश काळे कावळे तेवढे असतात, कावळ्याचे डापेच पक्के असतील, त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील, तरी सुद्धा या जगात वावरावंच लागतं, आपलं मन आपणच सावरावं लागतं. दार उघड, दार उघड, चिवताई चिवताई दार उघड. सगळं कसं होणार आपल्या मनासारखं, आपलंच आपल्याला मग होत असतं पारखं. मोर धुंद नाचतं म्हणून आपण का खिन्न व्हायचं, कोके सुंदर गातं म्हणून आपण का सुन्न व्हायचं, तुलना करीत बसायचं नसतं ग, प्रत्येकाचं वेगळं पण असतं ग. प्रत्येकाच्या आत फुलणारं एक फुल असतं, प्रत्येकाच्या आत खेळणारं एक मूल असतं, फुलणाऱ्या या फुलासाठी, खेळणाऱ्या या मुलासाठी दार उघड, दार उघड, चिवताई चिवताई दार उघड. निराशेच्या पोखरीमध्ये काही सुद्धा घडत नाही, निराशेच्या पोखरीमध्ये काही सुद्धा घडत नाही, आपलं दार बंद म्हणून कुणाचंच अडत नाही, आपणच आपला मग द्वेष करू लागतो, आपल्या सणाने आपलं मन भरू लागतो. पहाटेच्या रंगात तुझं घडतं आलं, तुला शोधित फुलपाखरू नाचत आलं, पण चिवताई तुला काही कळलंच नाही, तुझं घर बंद होतं, डोळे असून अंध होतं, बंद घरात बसून कसं चालेल, जगावरती बसून कसं चालेल, दार उघड, दार उघड, चिवताई चिवताई दार उघड. आणि अशा कविता म्हणल्या त्या मुलांसमोर एक सर्जन असे कविता म्हणतो तोंडपाठ की टाळ्यांचा कडकडाट सुरू होतो, आणि तिथेच आमची वेवलेन जुळलेली असते, आणि मग पुढचं लेक्चर एकदम सोपं होतं. नक्कीच. आता तुम्ही खरं तर तुमची सगळी मुलाखत फार काय म्हणतात ते प्रबोधनात्मक झालेली आहे. म्हणजे तरुण, आता मुलाखतीच्या शेवटी मला विचारायचं हे आहे की तरुण डॉक्टर्स या फील्डमध्ये, सर्जन म्हणा किंवा जनरल प्रॅक्टिशनर येऊ इच्छितात, त्यांना तुम्ही काय संदेश, म्हणजे आदर्श डॉक्टर कसं बनलं पाहिजे. तुम्ही मगाशी म्हणाला पैशांच्या मागे लागू नका, तुमच्यासारखे छंद जोपासा, ते सुद्धा आपलं जीवन समृद्ध करतात. तर या नवीन डॉक्टर्सना तुम्ही काय सल्ला द्याल? नवीन डॉक्टर्सना मी आधी सांगेन की 12वीचा अभ्यास जो आहे तो 50% मार्कापर्यंत, पण तुम्हाला जे सीईटी आहे ती 2020 आहे, आणि त्याची प्रॅक्टिस तुम्ही केली पाहिजे. म्हणजे मोबाईल बाजूला ठेवा, एका खोलीत स्वतःला कोंडून घ्या, एक पेपर किती मिनिटात सोडवायचा ते बघा, 42 सेकंदात एक प्रश्न सुटला पाहिजे, मी कॅल्क्युलेट केलेलं आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही एमसीक्यूज असतात त्यामुळे प्रश्न वाचत असतानाच एमसीक्यूचं उत्तर तुमच्या डोक्यात आलं पाहिजे, ते तुम्हाला तिथे दिसलं पाहिजे, तरच ते 42 सेकंदात एक होईल. आणि एकदा मेडिकलला जायचं असेल, आणि मी एकदा सायन हॉस्पिटलला गेलो होतो, माझं अल्मा मॅटर, आणि तिथल्या अनाटॉमी डिपार्टमेंटच्या हेड होत्या डॉक्टर हतंगडी म्हणून, आता शी इज नो मोर अनफॉर्च्युनेटली. त्यांना म्हटलं की मला नवीन विद्यार्थी जे आले ऍडमिशनला त्यांना काहीतरी संदेश द्यायला आवडेल की जर तुम्हाला मेडिकलला यायचं असेल तर असं स्वप्न ठेवून येऊ नका की मी कोणीतरी खूप मोठा माणूस होईल, खूप पैसे कमवीन, हे नकोय. तुम्हाला तन मन धन पेशंट करता अर्पण करता आलं पाहिजे, सेवाभाव. म्हणजे जरी स्थळी काष्टी पाषाणी, तुम्हाला पेशंट आणि पेशंट हे दिसले पाहिजे, तरच ते सक्सेसफुल होणार आहे. आणि प्रत्येक पेशंट तुम्हाला शिकवत असतो, त्यामुळे प्रत्येक पेशंटला असं लाईटली घेऊ नका. अनाटॉमीमध्ये तुम्ही हाडं शिकता, या हाडांचे काही मुलं एकमेकांच्या दोघं हातात घेऊन लढाई खेळ खेळतात, तसं खेळू नका, कारण ती कोणाच्या ते बॉडीतनं आलेली, ह्युमन बॉडीतली आहेत. त्यामुळे गिव्ह देम द रिस्पेक्ट विच इज ड्यू टू दे, बिकॉज त्याने बॉडी डोनेट केली म्हणून तुम्हाला ती हाडं शिकता आली, त्याचा मसल अटॅचमेंट आमचं तणक. त्यामुळे ते लक्षात ठेवा. आणि प्रत्येक पेशंटला ट्रीटमेंट करताना तुम्ही असं डोक्यात ठेवा की हा माझा नातेवाईक असता, ही माझी मुलगी असती, ही माझी बहीण असती, ही माझी आई असती, तर मी काय केलं असतं. जे माझ्या बहिणीला, जे माझ्या आईला, माझ्या मुलीला चांगलं, ते माझ्या पेशंट. असं केलं की मग मुद्दामून अशा चुका होत नाहीत. म्हणजे निग्लिजन्स हा पार्ट नाही. मिसहॅप कॅन हॅपन, ऍक्सिडेंट रस्त्यावरती चालता पण ऍक्सिडेंट होतात, तर मिसहॅप कॅन हॅपन, बट यू शुड बी एबल टू फेस इट अँड यू शुड बी एबल टू. आणि दुसरी गोष्ट, कधीही अनफॉर्च्युनेटली पण
तरी सांगावंसं वाटतं की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल असंच ध्येय ठेवा. वा, अच्छा. कारण तिथे जे तुम्हाला एक तर कमी पैशामध्ये खूप चांगला एक्सपिरियन्स मिळतो. प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये कोट्यावधीची फी आणि मग ती वसूल करण्याकरता तुम्ही जेव्हा प्रॅक्टिसमध्ये पडता तेव्हा ती पण वसूल करायची आहे तुम्हाला परत. ते मानसिकता तयार होते. त्यामुळे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्येच ऍडमिशन घ्या, अशा प्रकारे अभ्यास करा. एका वर्षी नाही मिळालं तर पुढच्या वर्षी तुम्ही परत एकदा अटेम्प्ट करू शकता. आयुष्य खूप मोठं आहे, एक वर्षाने काही फरक पडत नाही. डॉक्टर, फारच तुमच्याशी बोलून खरंच फार समृद्ध व्हायला झालं. तर प्रेक्षक हो, तुम्हाला देखील ही मुलाखत नक्कीच आवडली असेल. आज आपल्या हॅलो डॉक्टर सेगमेंटमध्ये डॉक्टर अरुण रानडे हे सहभागी झाले होते. डॉक्टर, तुम्ही आलात आणि आमच्या स्टुडिओमध्ये सुंदरशी मुलाखत दिली, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. ऍक्च्युली मी तुमचे आभार मानायला पाहिजे की तुम्ही मला ही संधी दिली. तर प्रेक्षक हो, आमची ही मुलाखत तुम्हाला आवडली असेल तर आमच्या आचार्य 90 FM यूट्यूब चॅनलला देखील लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एका नवीन डॉक्टरांसह भेटूया हॅलो डॉक्टर सेगमेंटमध्ये. तर मी आरजे तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद. आचार्य 90 FM